की भगवान बुद्ध म्हणतात, उपासक उपासिकांनो, तुमच्या जीवनामध्ये या पक्ष्यांच्या या दोन पंखांप्रमाणे हे दोन तत्व आहेत. त्यापैकी पहिला जो पंख आहे, पहिलं जे तत्व आहे ते आहे चतुपचयदायक बनणे. हे पहिला पंख आहे. आणि दुसरा पंख आहे अष्टशील उपोषधारी बनणे. हे दोन पंख आहेत प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये. तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी पुणे शहरातील दिघी या परिसरामध्ये पंचशील बुद्धविहारात आजचा हा धम्मसंस्कार संपन्न होत आहे. या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू विजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो. विशेषतः लोंढे परिवाराप्रती उपासक दीपकजी लोंढे, त्यांचा संपूर्ण लोंढे परिवार, लोंढेताई आणि त्यांचा संपूर्ण लोंढे परिवार की ज्यांच्या निमंत्रणावरून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, तेव्हा लोंढे परिवाराप्रती सुद्धा मी भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो. उपस्थितांनो, कालच आपण तथागत सम्यक संबुद्ध यांची जयंती अर्थात वैशाख पौर्णिमेचा दिन आपण सर्वांनी साजरा केला. काल आम्ही औरंगाबादला होतो, ज्या ठिकाणी आम्ही वास्तव्याला आहोत, ज्या विहारात मयूर पार्क संघरत्न बुद्ध विहारात, त्याही ठिकाणी आम्ही 10 दिवसांचं श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं होतं. त्या श्रामणेर शिबिराचं समारोप कालच्याच बुद्ध पौर्णिमेला आम्ही संपन्न केला. दिवसभर पळापळी झाली, धावपळ झाली आणि रात्री 12-12:30 वाजेपर्यंत जागरण झालं. त्यामुळे थोडासा थकवा आहे. म्हणजे रात्री आम्ही 1 वाजता झोपलो, लगेच आम्ही 4 वाजता उठलो, कारण आम्हाला पुण्याला यायचं होतं. म्हटलं लवकर वेळेवरती आपण पोहोचलो पाहिजे. 4:30ला उठलो आम्ही, फ्रेश होऊन पुन्हा 5 वाजता निघालो. त्यामुळे झोप काही पुरी झालेली नाही आहे, अपुरी झोप आहे, थोडं शारीरिक थकवा आहे. पण तरी केवळ आपली बुद्ध धम्म संघावर असलेली जी श्रद्धा बघून आम्हाला असं वाटलं की अधिक वेळ नाही, म्हणजे 1-1.5-2 तास असं न बोलता केवळ अर्धा तास तरी आपण तथागतांचा एक महत्त्वपूर्ण संदेश, एक तत्व आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्या सर्वांच्या सुखासाठी सांगणं हे तरी आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या हिताकरिता तथागतांच्या तत्वज्ञानातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण गुण, ज्याला आपण म्हणूया धम्म आचरणाचा सद्गुण, त्याचा उपदेश तुम्हाला करतो. नक्कीच आपल्या सर्वांचा तो हिताचा आणि सुखाचा कल्याणकारी उपदेश असेल. आपण सर्व बौद्ध आहोत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
महान त्यागामुळं आज आपण स्वाभिमानानं बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. परंतु केवळ धम्मदीक्षा घेतली आणि आपण बौद्ध झालो एवढ्यामुळेच एखादा व्यक्ती बौद्ध होऊ शकत नाही. ही तर केवळ औपचारिकता आहे की बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली, आपण धम्मदीक्षेने बौद्ध झालो. केवळ एवढ्यामुळेच एक व्यक्ती बौद्ध होऊ शकत नाही. तर ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने बौद्ध व्हायचं आहे त्या व्यक्तीला बुद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर बस कलेक्टर ऑफिसमधून एक सर्टिफिकेट मिळालं तेही लोक बौद्ध होतात. बौद्ध जसाचं प्रमाणपत्र होते की नाही, जसं जातीचं प्रमाणपत्र असते, मी ह्या जातीचं आहे बघा सबूत के तौर पर दाखवतात ना लोक, मी बौद्ध आहे, काय प्रूफ आहे, हे बघा माझ्याकडे बौद्धाचं प्रमाणपत्र आहे की नाही. असं तर बौद्ध किती पण लोक होऊ शकतात. पण खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो जो रिअल बुद्धिस्ट आहे, जो खरा बुद्धिस्ट आहे, खरा बौद्ध व्यक्ती आहे, तर असा रिअल बुद्धिस्ट कोणाला म्हणावं, खरा बौद्ध व्यक्ती कोणाला म्हणता येईल. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या अनेक देशनेमधून सांगितलेलं आहे. बाबासाहेब स्वतः बोलतात की बांधवांनो, म्हणजे धम्मदीक्षा झाल्यानंतर आपल्याला उद्देशून बाबासाहेब म्हणतात की बांधवांनो, नवबौद्धांनो, आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्यांनी काटेकोरपणे बौद्ध धम्माचं आचरण करायला पाहिजे. त्यांनी काटेकोरपणे बौद्ध धम्माचं आचरण करायला पाहिजे. हे बाबासाहेब स्वतः सांगून गेलेले आहेत. म्हणजे बाबासाहेबांचा आदेश आहे आपल्याला. बाबासाहेबांचा हा आदेश आहे की जे जे लोक स्वतःला बौद्ध समजतात त्या सर्वांनी आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता ज्या वेळेस बुद्ध धम्माच्या आचरणाचा विषय निघतो, धम्म आचरणाचा विषय निघतो, तेव्हा लोक कन्फ्यूज होतात की नेमकं आचरण करायचं तर नेमकं आचरण कशाचं करावं. प्रश्न उपस्थित होईल ना तुमच्या मनात. भंतेजी पण म्हणतात आचरण करा, आचरण नेमकं करायचं काय आहे की नाही. धम्माचं आचरण करणं म्हणजे नेमकं करायचं काय हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे ना. कारण तथागत स्वतः सांगतात की जो कोणी व्यक्ती सद्धम्माचं काटेकोरपणे आचरण करेल तो व्यक्ती त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होईल. हे भगवान बुद्धांचं वचन आहे. बुद्ध स्वतः म्हणतात सद्धम्माचं आचरण करणारा व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो. तर मग ज्यांना कुणाला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे तर त्यांनी सुद्धा धम्माचं आचरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकंदरीत भगवान बुद्धांचा सुद्धा हाच उपदेश आहे, धम्माचं आचरण करा. आणि बाबासाहेबांचा आपल्याला दिलेला हा आदेश आहे की धम्माचं आचरण करा. मग ज्या अर्थी बुद्ध पण सांगतात, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगतात की धम्माचं आचरण करा, धम्माचं आचरण करा. तर आपलं हे कर्तव्य नाही का हो धम्माचं आचरण करणं, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही जेव्हा ठरवलं की नाही बुद्धानं पण सांगितलं, बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, आदेशच आहे धम्माचं आचरण करा, धम्माचं आचरण करा. तर धम्माचं आचरण करण्यापूर्वी धम्म समजला पाहिजे ना, आहे की नाही. धम्म समजला पाहिजे की नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी त्याला परीक्षा द्यायची आहे, एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची आहे, पण परीक्षेचा सिलेबस काय आहे हेच त्याला माहीत नाही, तर तो अभ्यास कशाचा करेल. का अभ्यास करणार का अभ्यास. आणि अभ्यासच केला नाही एक्झाम कशी देईल. तर बघा कोणती जरी एक्झाम असली त्या एक्झामचा सिलेबस अगोदर पब्लिश होतो की हा तुमचा सिलेबस आहे, हा तुमचा अभ्यासक्रम आहे, हे याच्यामध्ये पार्ट्स आहेत, याचा अभ्यास करा, या अभ्यासक्रमावर मग तुमची परीक्षा घेतली जाईल, बरोबर आहे की नाही. मग धम्माची परीक्षा किंवा ज्याला आपण म्हणूया धम्माचं आचरण करण्यापूर्वी धम्माचा सिलेबस काय आहे हे तर तुम्हाला समजलं पाहिजे की नाही. भगवान बुद्धांचं एक वचन आहे, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्मचारी सुखं सेती
अस्मिन लोके परहम्मीच. संकल्प गाथेमध्ये आपण म्हणतो ना, काय होतो याचा अर्थ? धम्मंचरे सुचरितं, धम्माचं सुचरण करा, म्हणजे चांगलं आचरण करा धम्माचं. धम्मंचरे सुचरितं, चांगलं आचरण करा. नतं दुचरितं चरे, दुराचरण करू नका. धम्माची हेळसांड करू नका, दुराचरण करू नका. नतं दुचरितं चरे, दुराचरण करू नका. धम्मचारी सुखं सेती, जो कोणी धम्मचारी आहे. धम्मचारी कुणाला म्हणतात? विशिष्ट प्रकारचे वस्त्र घातल्यामुळे कोणी धम्मचारी होत नाही. धम्मचारी म्हणतात की जो धम्माचं आचरण करतो असा धम्मचारी. जी धम्माचं आचरण करणारी आहे अशी धम्मचारिणी. धम्मचारी सुखं सेती, सेती म्हणजे झोपणे. सेती या शब्दाचा पालीचा अर्थ होतो झोपणे, विहार करणे. तर असा धम्मचारी सुखं सेती, सुखाने झोपतो. पण कुठे? अस्मिन लोके, या आपण ज्या लोकात जन्म घेतलेला आहे, हे जे लौकिक जग आहे, अस्मिन लोके, या लोकात तर तो सुखाने झोपतो. परंतु परममीच, अस्मिन लोके परममीच, परममीच म्हणजे परलोक. परलोक म्हणजे काय? मृत्यूच्या नंतर त्याला सुगतीचा लाभ होतो. जिवंतपणे तो सुखाने झोपतो, सुखाने उठतो, सुखाने विहार करतो, सुखपूर्वक जीवन जगतो. मृत्यूच्या नंतरही त्याला सुगतीचा लाभ होतो. बघा धम्माचं आचरण किती महत्त्वाचं आहे. म्हणून धम्माच्या आचरणातील जे जे काही विविध तत्व आहेत, त्या विविध तत्वांपैकी मुख्यतः म्हणजे एका बौद्ध उपासक आणि उपासिकेला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याचं आचरण करायचं आहे असे दोनच महत्त्वाचे तत्व आहेत. त्याला धम्माचं आचरण म्हणतात, सद्धम्माचं आचरण म्हणतात. तर या धम्म आचरणातील प्रत्येक बौद्ध उपासक, प्रत्येक बौद्ध उपासिकेच्या जीवनात, दैनंदिन जीवनात हे दोन तत्व आचरणाचे सर्वात महत्त्वाचे दोनच तत्व आहे. तशाचं भरपूर तत्व आहे. सद्धम्माचं तत्वज्ञान 84,000 धम्मस्कंदामध्ये आहे, 84,000. परंतु ह्या सर्वांमध्ये जर आपण गंभीर सार केला तर बौद्ध उपासक आणि उपासिकेच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनात हे दोन तत्व असे आहेत की या दोन तत्वाचं आचरण केल्यानंतर तो व्यक्ती खऱ्या अर्थाने रियल बुद्धिस्ट होतो, खरा बौद्ध होतो, रियल बुद्धिस्ट होते, खरी बौद्ध होते. म्हणून हे दोन तत्व तुम्हाला सांगतो जे तुम्हाला धम्म आचरणाच्या संदर्भामध्ये दैनंदिन जीवनात त्याचं आचरण करायचं आहे. जसं बघा एक पक्षी असतो ना, पक्षी दूर बघा आकाशामध्ये उडतो आहे की नाही. कोणता पक्षी आहे तो? तो असं घिरक्या मारत राहतो ना, ईगल. ईगल तुम्ही काय म्हणता? गरुड. ईगल म्हणतात त्याला, गरुड. तो पक्षी बघा दूर दूर आकाशात जाऊन दूरपर्यंत घिरक्या मारतो, हवेमध्ये उडत राहतो. कशाच्या बलावर सांगा बरं? हां नाही, आता हे झालं, हे म्हणजे काय, हे तात्विक गोष्टी बोलले आपण. व्यवहारिक जे दिसते आपल्याला, बरोबर आहे. पंखाच्या बरोबर किती पंख असतात? 2 पंख असतात. सगळ्याच पक्ष्याला 2 पंख असतात. म्हणजे एखाद्या पक्ष्याला आकाशामध्ये दूरपर्यंत जर उडायचं असेल, भरारी मारायची असेल, तर त्याला त्याच्या 2 पंखाच्या साहाय्याने त्याला हवेमध्ये उडावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक पक्षाला हे 2 पंख असतात की ज्या 2 पंखाच्या साहाय्याने तो पक्षी हवेमध्ये भरारी मारतो. बरोबर आहे. आणि फक्त पंखच असून चालत नाही, फक्त पंख असून चालत नाही, त्या पंखामध्ये बळ पण असलं पाहिजे ना. नाही तर पक्षी मोठा आहे, ते ईगल मोठा पक्षी आहे, पण पंख जीर्ण झाले, पंखाला पंख्यांना त्याच्या पंखांना जखम झाली असेल, जीर्ण झाले, कमजोर झाले, तर तो उडेल का? नाही ना. म्हणजे पक्षाला जे 2 पंख असतात ते 2 पंख हे मजबूत सुद्धा असले पाहिजे, त्याच्यामध्ये शक्ती बल असलं पाहिजे. तर अगदी या पक्षाप्रमाणे प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये हे 2 पंख असतात की ज्या 2 पंखाच्या साहाय्याने एक बौद्ध व्यक्ती आकाशामध्ये उडतो.
ह्या दोन पंखाच्या मजबूत असेल तर दोन पंखाच्या म्हणजेच दोन तत्वाच्या साह्याने तो धम्माच्या या निरभ्र अशा विशाल अमर्याद आकाशामध्ये धम्माचरणामध्ये भरारी मारतो, उंच उंच जातो. तर हे दोन तत्व भगवान बुद्ध सांगतात की भगवान बुद्ध म्हणतात, उपासक उपासिकांनो, तुमच्या जीवनामध्ये या पक्ष्यांच्या या दोन पंखांप्रमाणे हे दोन तत्व आहेत. त्यापैकी पहिला जो पंख आहे, पहिलं जे तत्व आहे ते आहे चतुपच्चयदायक बनणे. हे पहिला पंख आहे. आणि दुसरा पंख आहे अष्टशील उपोसतधारी बनणे. हे दोन पंख आहेत प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये. समजलं? एवढं तर समजलं ना? प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणते पंख आहेत? हे दोन पंख आहेत. पहिला पंख कोणता आहे? पहिलं तत्व कोणतं आहे? चतुपच्चयदायक बनणे. सांगतो याचा अर्थ चतुपच्चयदायक बनायचं आहे तुम्हाला. आणि दुसरा पंख अष्टशील उपोसतधारी बनणे. ह्या दोघांचाही तुम्हाला अर्थ समजावून सांगतो. हे दोन पंख, हे दोन तत्व तुम्हाला आचरणामध्ये आणायचे आहे. त्यापैकी पहिलं जे तत्व आहे, पहिलं जे पंख आहे ते आहे चतुपच्चयदायक बनणे. चतुपच्चयदायक काय होतं? चतुपच्चयदायक म्हणजे काय? कोणाला माहीत आहे का? नसेल माहीत तरी सांगतो तुम्हाला. सोपं आहे, एकदम साधं सोपं आहे. काय तर डोक्याच्या वर जाईल तत्वज्ञानाचं डीप तत्वज्ञान नाही आहे, व्यावहारिक जीवन आहे. व्यावहारिक तत्व तुम्हाला सांगतो मी. तर चतुपच्चयदायक बनायचं आहे. चतुपच्चयदायक म्हणजे काय? चतु म्हणजे चार, पच्चय म्हणजे प्रत्यय म्हणजे वस्तू. जे दैनंदिन जीवनात आपण आचरणामध्ये आणतो, वापर करतो, त्याला प्रत्यय म्हणतात. चतुपच्चय चार प्रकारच्या प्रत्ययाचं दान देणारा उपासक असला पाहिजे. आणि दान कोणाला द्यायचं आहे? भिक्खू संघाला. कारण बांधवांनो, भगवान बुद्धांनी भिक्खू संघ आणि उपासक संघामध्ये जे एक नैतिक संबंध प्रस्थापित केलेला आहे ते म्हणजे दान आहे. दुसरं काहीच नाही, फक्त दान आहे. म्हणजे उपासक उपासिकांनी हे चतुपच्चय दान भिक्खू संघाला द्यायचं. आणि त्याच दानाच्या बलावर भिक्खू संघ ते पण तुम्हाला दान करतात. कोणतं दान? धम्माचं दान करतात. तुम्ही चार प्रकारच्या प्रत्ययाचं दान करता आणि भिक्खू संघ त्या प्रीत्येचं तुम्हाला धम्माचं दान करतात. तर तुम्हाला तुमच्या जीवनात चतुपच्चयदायक बनायचं आहे. चतुपच्चयदायक. तर काय आहे चतुपच्चयदायक? कोणत्या चार वस्तू दान द्यायच्या आहेत? त्यापैकी या चतुपच्चयपैकी पहिलं जे प्रत्यय आहे त्याला म्हणतात भोजनदान. सोपं आहे ना? काही कठीण नाही आहे, समजेल उमजेल सर्वांना. पहिलं प्रत्यय आहे भोजनदान. दुसरं प्रत्यय आहे चिवरदान. तिसरं प्रत्यय आहे औषधीचं दान. आणि चौथं प्रत्यय भिक्खूंना राहण्याकरिता विहाराचं दान. समजलं? चतुपच्चय चार प्रकारचे प्रत्यय कोणते कोणते आहेत? पहिलं कोणतं आहे? भोजनदान. दुसरं चिवरदान. तिसरं औषधीचं दान. आणि चौथं राहण्याकरिता विहार किंवा निवासाचं दान. तर बघा, भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की बौद्ध उपासक आणि उपासिकाच्या जीवनात दैनिक धम्म आचरणातील हे पहिलं पंख, पहिलं तत्व आहे चतुपच्चयदायक बनणे. बघा, आज आम्ही तुमच्यासमोर बसलेले आहोत, धम्म देशनाकरीत आहोत. हे कशामुळे बरोबर? कशामुळे होत आहे सर्व हे? म्हणजे आज आम्ही या ठिकाणी बसून तुम्हाला धम्म देशना देण्याचं जे शारीरिक बल आम्हाला प्राप्त झालं हे कोणामुळं? तुम्ही दिलेल्या भोजनदानामुळं. आता बघा, लोंढे परिवाराने आम्हाला आज या ठिकाणी बोलवलं. आम्ही जेव्हा आलो तेव्हा उपाशी होतो, कारण सकाळी आम्हाला वेळ मिळाला नाही नाश्ता वगैरे करायला. तसंच निघालो आम्ही. आणि सहसा आम्ही बाहेर हॉटेलला वगैरे कुठं काही खात नाही, काहीच नाही. झालं फक्त चहा घेतो आम्ही, बाकी हॉटेलला आम्ही कधीच जात नाही. म्हणून आम्ही आलो. एवढी भूक लागली होती आम्हाला, म्हणजे कारण भूक लागली तर माणसाचं डोकंच काम करत नाही. म्हटलं पहिले भोजनाची व्यवस्था करा. पटापट लोंढे परिवाराने भोजनाची व्यवस्था केली, भोजनदान दिलं. तर बघा, भोजनदान दिलं हे पहिलं जे प्रत्यय आहे. फक्त भोजनदान म्हणजे अन्नाचं दान देत नाही आपण भिक्खू संघाला, अन्नाचं दान नाही आहे, तर भोजनदान देण्यातून आपण त्यांना चार प्रकारच्या गोष्टी प्रदान करतो. एक, त्यांचं आयुष्य वाढते. उद्याच्या भोजनापर्यंतचं आमचं एका दिवसाचं आयुष्य आज आम्हाला दान मिळालं. दुसरं,
आमचा वर्ण वाढला, चेहऱ्यावरची जी कांती असते, म्हणजे एखाद्या भुकेलेल्या माणसाचा चेहरा बघा आणि ज्याची भूक भागली त्याचा चेहरा बघा, त्याला वर्ण, चेहऱ्यावरचं सौंदर्य म्हणतात वर्ण. सुख प्राप्त झालं, भूक संपली, सुख प्राप्त झालं आणि शारीरिक बल प्राप्त झालं. आयु वन्नो सुखं बल, या 4 गोष्टी आपण भिक्खू संघाला देतो भोजनदानाच्या माध्यमातून, की ज्या आधारे भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. म्हणून उपासक उपासिकांनी आपल्या जीवनात म्हणजे प्रत्येक वेळेस भिक्खू संघाला भोजनदान देण्याचं आपण पुण्य करावं. दुसरं चिवराचं दान आहे. बघा आमच्या अंगावरती आपण ते चिवर पाहता, काशाय वस्त्र, हेच तर काशाय वस्त्र भगवान बुद्धांनी परिधान केलं. हे काशाय वस्त्र फक्त वस्त्र नाही आहे, हे बुद्धाचं प्रतीक आहे. हे बुद्धाचं प्रतीक आहे. तर बांधवांनो, आपणही आपल्या जीवनामध्ये चिवर दानाचं पुण्य केलं पाहिजे. नाहीतर तुम्हीच चिवरदान दिलं नाही, भोजनदान दिलं नाही, तर भिक्खू संघाला कोण देईल? बौद्धांचं कर्तव्य आहे ना, ते आहे की नाही? उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे की भिक्खू संघाला आपण भोजनदान दिलं पाहिजे, भिक्खू संघाला आपण हे चिवराचं दान दिलं पाहिजे. बघा बरं, आज ज्यांनी कोणी आम्हाला हे चिवर दान दिलं, हे चिवर व्यवस्थित परिधान करून आम्ही आमचं शरीर झाकून, लज्जांग झाकून आम्ही तुमच्यासमोर सुव्यवस्थित पद्धतीने बसलेले आहोत. या कपड्यापासून आमचं ऊन, वारा, पाऊस, मच्छरापासून आमचं रक्षण होते. किती महत्त्वाचं चिवर आहे, हे त्यागाचं प्रतीक आहे. याला अरहंताची ध्वजा म्हणतात, अरहंताची ध्वजा म्हणतात. एवढं महान पुण्य प्राप्त करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते बघा. म्हणून चिवरदान सुद्धा केलं पाहिजे. सोबत तिसरं प्रत्यय कोणतं म्हटलं मी? औषधीचं दान. औषधीचं दान सुद्धा आपण दिलं पाहिजे, औषधीचं दान. आता बघा, बरेचसे उपासक खूप जवळचे झाले, समजदार झाले, त्यांना माहीत आहे भंतेजीच्या मागं खूप काम आहे, खूप धावपळ करावी लागते भंतेजींना, या गावातून त्या गावी, या गावातून त्या गावी. तर काही जणांना वाटते इतकं केल्यानंतर कदाचित भंतेजीचं बॉडी पेन होत असेल, डोकं पण दुखत असेल, तर काही लोक आम्हाला झेंडू बाम पण देतात. म्हणजे आवश्यक आहे ते. काही लोक आम्हाला झेंडू बाम देतात की भंतेजी किती डोकं वगैरे दुखलं, काही पेन होत असेल त्याचा वापर करा. पॅरासिटामॉल गोळी देतात, कुर्सीन देतात. कशासाठी? की जर आपला भिक्खू संघ हा तंदुरुस्त राहील, हा आपला भिक्खू संघ रोगमुक्त राहील, तर तेवढ्या जोमानं धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल ना. तर यासाठी सुद्धा तुम्हीच उपासक उपासिकांनी त्यांचं दायक बनायचं असते. औषधीचं दान सुद्धा देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि राहण्याकरिता निवासाचं दान सुद्धा महत्त्वाचं आहे. आता सगळ्या भिक्खूंची राहण्याची व्यवस्था आहे, त्याच्यामुळं ज्या ठिकाणी व्यवस्था आहे तिथं आहेच, पण जिथे नाही आहे पण किमान विहार तिथे एक भिक्खू निवास असणं गरजेचं आहे. 12 महिने भिक्खू तुमच्याकडे राहणार नाहीत, पण ज्यावेळेस वर्षावास होतात त्या वर्षावासामध्ये 3 महिन्यांकरिता आपण भिक्खूंना निमंत्रित करावं, त्यांची राहण्याची व्यवस्था करावी, त्यांच्या चतुपच्चय दानाची व्यवस्था करावी. ही काही मोठी गोष्ट नाही आहे. बघा, बाबासाहेबाच्या कृपेनं आपण मालामाल झालो न हो. तुमच्या हातामध्ये 50,000चा मोबाईल आला, 1 लाखाचा मोबाईल, 1.5 लाखाचा मोबाईल आला तुमच्याकडे, घर दार, गाडी, बंगला, बँक, सगळं काही आलं ना. मग मला सांगा, आपल्या जीवनात पुण्यकर्म करण्याची संधीसुद्धा आपल्याला जर मिळत असेल तर आपण का करू नये? म्हणून सांगणं आहे की वर्षावास, किमान वर्षावासात आपल्या विहारामध्ये 3 महिन्यांकरिता भिक्खूंनी राहायला यावं. त्यांना तुम्ही निमंत्रित करा, त्यांच्या चतुपच्चय दानाची व्यवस्था करा, भोजनाची व्यवस्था करा, चिवरदानाची व्यवस्था करा, औषधीची व्यवस्था करा, जेणेकरून इथे धम्माचं वातावरण निर्माण होईल आणि तुम्हाला सुद्धा दान करण्याची संधी उपलब्ध होईल. समजा भिक्खूच नाही आहेत, भिक्खू नाही आहेत, तुम्ही दान कुणाला कराल? दान कुणाला करा सांगा? लग्नामध्ये हजारो लोकांना तुम्ही खाऊ घालता, पण लोक नाव ठेवतात ना, काय मीठच कमी टाकलं, हां ते गुलाबजामुन आमच्यापर्यंत आले नाही, असंच केलं तर ठेवतात की नाही नावं? म्हणजे एवढं दान, भोजनदान म्हणजे भोजन देऊनही लोक नाव ठेवतात बघा. पण एक भिक्खू बघा बरं, तुम्ही कसंही वाढावं तुमच्याप्रती मंगलमैत्री कर, साधू साधू म्हणतात, कसंही वाढा मंगलमैत्री करतात तुमच्याप्रती, एकदम करुणा भावनेतून. कधी भोजनात वाईट बोलणार नाही. तुम्ही कच्चं म्हणजे तुम्ही सुकी भाकर जरी दिली, ठेचा जरी दिला, तरी तुमच्याबद्दल भिक्खू मंगल कामना करतात. लग्नामध्ये ते नाक पुसायचा 10 रुपयाचा कपडा आणि टोपी देतात, पण मान किती मोठा. लहान्याला अगोदर दिलं,
माझ्याकडे पाहिलंच नाही. अरे भांडणं होतात त्या 20 रुपयाच्या कपड्यासाठी. बघा भांडणं तर जाऊ द्या, तिथंच डिवोर्स म्हणजे तिथंच लग्न तुटते. बघा कशामुळं विचारला मी, काय झालं? काही नाही म्हणे भंतेजी, त्या लहान्या भावाला अगोदर टोपी दिली म्हणे, मोठ्या भावाला दिलीच नाही, त्याच्यामुळं. बघा किती मानपान आहे. या उलट तुम्ही तर भिक्खूला चिवराचं दान द्या बरं, एखादी नॅपकिन दान द्या बरं. तुमच्या प्रति मंगलकामना करतात भिक्खू लोक, तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो. बघा बरं किती मंगल मैत्री आहे. औषधीचं दान देतात, तुमच्या प्रति मंगल मैत्री करतात, किती मोठे पुण्य आहे. मग जर भिक्खू नसेल तर तुम्ही हे पुण्य कुठं कराल सांगा? भिक्खूच नाही आहे तर तुम्ही पुण्य कुठे कराल? तुम्ही भोजनदान कुणाला द्याल? तुम्ही चिवराचं दान कुणाला द्याल? हे उपासक एकमेकांमध्ये देतील का? नाही ना. भिक्खू संघ पाहिजे की नाही? म्हणून बघा 3 महिन्याची पुण्य संधी असते. आता पुढच्या महिन्यामध्ये वर्षावास पण सुरू होत आहे, तर 3 महिने हे तुमच्यासाठी दान पुण्य प्राप्त करण्यासाठी 3 महिने असतात. बघा वर्षावासाचे 3 महिने. म्हणून जर झालंच तर नक्की आपण आपल्या विहारामध्ये भिक्खू संघाची व्यवस्था करा, 3 महिन्यांचा वर्षावास करा आणि उपासक उपासिकांना चतुपच्चय दायक बनण्याची संधी यांना उपलब्ध करून द्यावं. हे पहिलं पंख आहे, हे पहिलं तत्व आहे की उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये भिक्खू संघाला 4 प्रकारचं दान देऊन चतुपच्चय दायक बनण्याचा प्रयत्न करावा. हा पहिला पंख आहे. समजलं तुम्हाला? काही तेवढं कठीण नाही आहे. तो बघा ना, सम्राट अशोक हो, जम्बूद्वीपाचा राजा झाला. जम्बूद्वीपाचा राजा, त्याने चतुपच्चय दान दिलं. भिक्खू संघाची राहण्याची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली, औषधीची व्यवस्था केली, 84,000 स्तूप निर्माण केले. आणि मग भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्याकडे जातो आणि काय म्हणतो? भंते, मी धम्माचा दायाद झालो का? धम्माचा दायाद, दायक नाही बरं, काय शब्द बोललो मी? दायाद. दायाद झालो का? म्हणजे दायाद म्हणजे धम्माचा सखा, धम्माचा वारसा ज्याला प्राप्त झाला, धम्माचा मित्र, धम्माचा सखा. तर ते म्हणतो, राजा म्हणतो, मी धम्माचा दायाद झालो का? मी चतुपच्चय दान दिलं, 84,000 स्तूप निर्माण केले, विहार बांधले. तर मग भंते मोगलीपुत्र तिस्स त्या सम्राटाला, अशोकाला काय म्हणतात? राजा, तुम्ही अजूनही धम्माचे दायाद झाले नाही. अशोकाला आश्चर्य वाटलं. अरे, मी तर भोजनदान दिलं, चिवरदान दिलं, औषधीचं दान दिलं, विहार बांधले, मी धम्माचा दायक झालो नाही? नाही राजा, तुम्ही धम्माचे फक्त दायक झाले. तुम्ही धम्माचे फक्त चतुपच्चय दायक झाले. जर तुम्हाला धम्माचा दायाद व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा मुलगा भिक्खू संघाला दान करावं लागेल, तेव्हाच तुम्ही धम्माचे दायाद होऊ शकता. बस एवढं ऐकल्याबरोबर मला धम्माचा दायाद व्हायचं आहे. दायक तर झालो, दायाद व्हायचं आहे. पुत्राकडे गेला, म्हणजे कोण? महेंद्राकडे झालं. महेंद्राकडे गेला, म्हणतो, महेंद्रा, मला धम्माचा दायाद व्हायचा आहे, तर तू भिक्खू संघात प्रवजित होण्यास तयार होशील का? महेंद्रसुद्धा बघा श्रद्धावान होता. त्याच वेळेस त्याने होकार दिला आणि भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्या हस्ते महेंद्राची दीक्षा झाली, तो प्रवजित झाला. तर बघा, हा सम्राट अशोक धम्माचा दायाद झाला. आता धम्माचे दायक, चतुपच्चय दायक तुम्ही सगळेच होऊ शकता, पण धम्माचा दायाद होण्याची संधी ही काही मातापित्यांना प्राप्त होते. बघा, सगळ्यांना नाही, काही मातापित्यांना प्राप्त होते. तर बघा, आम्ही इथे बसलेले आहोत, आम्ही काय आकाशातून पडलो नाही. समजलं? किंवा कोणतं झाड आहे असं खद हलवलं पडले भंतेची खाली, असंही झालेलं नाही आहे. बरोबर आहे? किंवा आमचं कोणी क्लोन पण तयार केलं नाही. समजलं? आमची सुद्धा मायबाप तुमच्याच समाजात राहतात, तुमच्यासारखेच मातापित्यांनी आम्हाला जन्म दिला, पण त्यांच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली, तर मग भिक्खू संघाला दान दिलं. तर दान दिलं तर पाहता पाहता 15 वर्ष 20 वर्ष होऊन गेले. एवढ्या वर्षापासून धम्माची सेवा करत आहोत. तर बघा बरं, धम्माचा दायक होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. दायक तर बनाच, पण ज्यांना वाटतं की माझ्या परिवारामध्ये माझे जर 3 मुलं असतील, एक मुलगा भिक्खू संघाला दान करतो, तर धम्माचे दायक बना. लोक आम्हालाच म्हणतात, भंतेजी धम्माचा प्रचार झाला पाहिजे, भंते लोकांची संख्या वाढली पाहिजे. आता संख्या कशी वाढावं मी सांगा बरं? आहे एखादा उपाय आमच्याकडे? भंतेजीची संख्या वाढली पाहिजे असं जोमानं
भंतेजीची संख्या वाढली पाहिजे. कशी वाढेल संख्या आता आम्हाला सांगा बरं. आता तुम्ही समजून घ्या कशी संख्या वाढवू आम्ही. तुम्ही जर तुमचे मुलं दान कराल तेव्हा संख्या वाढेल की नाही. तर यासाठी बघा, नाही जरी म्हणजे त्या मुलाची जरी इच्छा नसेल पण किमान आजीवन नाही तर 10-10 दिवसांचे श्रामणेर शिबिर असतात, त्या शिबिरात सहभाग घ्या. श्रामणेर शिबिरामध्ये एक दिवस असा येईल की तुमच्या परिवारातला एक मुलगा भिक्खू संघामध्ये आला तर धम्माचा दायाद होण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होईल. बघा, तर धम्माचे दायक बनणे आणि संधी असेल तर धम्माचा दायाद बनणे हे पहिलं पंख आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि दुसरं तत्व भगवान बुद्ध सांगतात अष्टशील उपोसतधारी बनणे. तुमच्यापैकी किती लोक आहेत बरं अष्टशील उपोसत पालन करतात? आई आहे, गायकवाड आहे, बऱ्याचशा महिला आहेत. अष्टशील उपोसतधारी बनावं लागेल तुम्हाला. ज्यांना रिअल बुद्धिस्ट बनायचं आहे, ज्यांना प्रत्यक्ष धम्माचं आचरण करायचं आहे, त्यांना आपल्या जीवनामध्ये अष्टशील उपोसत व्रताचं पालन करणं गरजेचं आहे. दैनंदिन जीवनात तर तुम्ही पंचशीलेचं पालन केलंच पाहिजे. पानाती पाता हिंसा करणार नाही, अदिन्ना दाना चोरी करणार नाही, कामे सुमिच्छाचार वेरमणी व्यभिचार करणार नाही, मुसावादा वेरमणी वाणिकातून असत्य कर्म करणार नाही, सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी मद्यपान नशापान करणार नाही. एका बौद्ध उपासक आणि उपासिकाच्या दैनंदिन जीवनातील हे धम्माचे आचरण आहे, पंचशील. पण भगवान बुद्ध म्हणतात की याचं जे पुढचं पाऊल आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात धम्मचारी सुखम सेती या स्टेजपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला तुमचं दुसरं पंख मजबूत करावं लागेल. कोणतं? तुम्हाला अष्टशील उपोसतधारी बनावं लागेल. तर भगवान बुद्धांनी हा उपदेश केला होता महाउपासिका विशाखेला. महिन्यातून 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोसताचं पालन करावं. कोणते 4 दिवस? पहिला पौर्णिमेचा दिवस, दुसरं चतुर्दशीचा दिवस आणि बाकीचे 2 अष्टमी येतात. असे महिन्यातून 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोसताचं पालन करा. पौर्णिमा आणि चतुर्दशी. चतुर्दशी म्हणजे काय? 14वा दिवस. जसं 11ला पालीमध्ये एकादशी म्हणतात, 12ला द्वादशी, 13ला त्रयोदशी आणि 14ला म्हणतात चतुर्दशी. म्हणजे अमावस्येचा अगोदरचा जो दिवस आहे, ज्या दिवशी चंद्राची थोडीशी कोर असते, चंद्र पूर्णपणे नाहीसा झालेला नसतो, एक थोडीशी कोर असते, तो चतुर्दशीचा दिवस आणि 2 अष्टमी. या 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोसताचं पालन करावं. काय अष्टशील उपोसत? यामध्ये उपासक उपासिकांना दिवसभर 8 प्रकारच्या शिलाचं पालन करावं लागते. पहिलं शील भगवान बुद्धांनी सांगितलं, पहिलं शील कोणतं? पानाती पाता, प्राणी हिंसा करणार नाही. दुसरं शील अदिन्ना दाना, मी चोरी करणार नाही. तिसरं शील अब्रह्मचर्य वेरमणी, म्हणजे पती पत्नी असतील तर पतीने ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे, पत्नीने सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. मी आजच्या दिनी जसं एखादा अविवाहित व्यक्ती असतो अगदी त्याप्रमाणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून माझ्या मनातील कामतृष्णेला संयमित करण्याचा मी प्रयत्न करेल. अब्रह्मचर्य वेरमणी तिसरं शील. चौथं मुसावादा वेरमणी, मी वाणीने असत्य कर्म करणार नाही. या तोंडाने हे शब्दली हानिकारक असतात, तीरापेक्षा पण तीर कमानीपेक्षा पण कोणी कठोर बोलते, कोणी शिव्या देते, कोणी व्यर्थ बकवास करते, बडबड करते, कोणी खोटं बोलते, कोणी चुगल्या चाहड्या करते. वाणीनं हे असत्य कर्म करायचं नाही. मुसावादा वेरमणी, चुरा मेरे मज्ज पमाद ठाणा, नशापान करणार नाही. त्याच्यानंतर 6वं शील काय? विकाल भोजना वेरमणी, म्हणजे मध्यान्नाच्या अगोदर मी भोजन करेल आणि सायंकाळी भोजनापासून मी विरहित राहण्याचा प्रयत्न करेल. कशासाठी? जर सायंकाळी जर आपण भरपेट जेवण केलं तर त्याच्यातून मद निर्माण होते, आळस उत्पन्न होते, गुंगी उत्पन्न होते, बेहोशी उत्पन्न होते, माणूस झोपतो आणि माणूस झोपला संपला. झोपला म्हणजे संपलाच ना. झोपेमध्ये कुठे शीलपालन करतात का?
त्यासाठी जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की एक हारी राहा, म्हणजे केवळ मध्यान्नाच्या अगोदर भोजन करा, दिवसभर जागृत राहायचं तुम्हाला. या बाबतीत लोक एवढे कन्फ्युजन आहेत, विशेषतः स्त्रिया. याला उपासाचं स्वरूप दिलं हो, उपासच धरतात. हा उपास नाही आहे. एखाद्या देवी देवताच्या नावाने उपास धरला तर ती देवी, ती देवता तुमच्यावरती खुश होईल, तुमचं भलं करेल, असं होत नाही हो. बुद्धाच्या नावाने केलेला उपास नाही आहे. हे शील पालन करण्यासाठी तुमच्यात जागृत अवस्था राहावी, याकरिता एकहारी म्हणजे केवळ एक वेळचं जेवण करण्याचा उपदेश बुद्धाने दिलेला आहे. त्यासाठी सांगतो, छोटे छोटे 4 नियम आहेत भोजनाच्या बाबतीमध्ये. उपोषधारी जे असतात त्यांनी त्या दिवशी जेवणाच्या बाबतीत या 4 छोट्या नियमांचं पालन करा. 1, साधं भोजन करा. समजलं? साधं भोजन, हाड जेवण करू नका, साधं भोजन करा. दुसरं, मात्रा भोजन करा. मात्रा भोजन म्हणजे काय? क्वांटिटी. तुम्हाला किती खायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नाही तर लहान लेकरासारखं करतात लोक, गप्पा खातात, वरून पाणी पितात, अरे बापरे लय झालं म्हणतात, आहे की नाही. मग बेड पाहिला की जाऊन डायरेक्ट बेडवर पडतात. असं झालं नाही पाहिजे. मात्रा भोजन करा, जेवढं लागते तेवढंच का, उलट 2 घास कमी खाल्लं तरी चालतील. मात्रा भोजन करा. तिसरं जे आहे, अवेळी भोजन करू नका. म्हणजे काय? काल भोजन करा. आपण म्हणतो ना विकाल भोजना, विकाल नाही, काल भोजन करा. म्हणजे मध्यान्नाच्या अगोदर भोजन करून घ्यावं. आणि चौथा आहे, स्मृती आहार घ्या. म्हणजे काय? जसं तुम्ही ते जेवण केल्यानंतर ते सोप सुपारी खाता ना, मुखवास खाता, मुखवास, ते तसं काम करते बघा. की जेवण केल्यानंतर स्मृती आहार म्हणजे काय? स्मृतिमान राहा. असं बेडकडे पाहू नका. न बेडकडे पाहिलं किती वाजले थोडंसं झोपतो. कारण पुण्यामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 4ची वेळ जरा वामकुक्षीची असते. झाले 2 तास गेले वाया तुमचे. शील पालनही गेलं, अष्टशीलही गेलं की नाही. म्हणून झोपू नका. अष्टशिलाच्या वेळेत दिवसभर जागृत राहा, वामकुक्षी घेऊ नका. आणि जागृत राहायचं असेल तर जेवणावरती कंट्रोल ठेवा. या जेवणाचे 4 जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करा. म्हणून बुद्धानं अवेळी भोजन करू नका, म्हणजे विकाल भोजनावेळी हे शील या अष्टशिलेत सांगितलेलं आहे. आणि त्या दिवशी दिवसभर नच्च गीत वादित विसुख दස්සना माला गंध विलेपण धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी. म्हणजे काय? तर त्या दिवशी हे जे भौतिक सुख साधनांचा उपभोग घेऊ नका. कोणते कोणते सुख साधनं असतात? नाचणे, गाणे म्हणणे, वाजवणे, हे मेकअप, एका शब्दात सांगायचं म्हणजे मेकअप करणे, परफ्यूम लावणे, सोनं चांदीचं ते सगळं घालणे, हे भौतिक सुख साधनं आहेत. त्या दिवशी त्याचा वापर करू नका. खरंच वापर करायचा नसते. का बरं? कारण सामान्य व्यक्ती या भौतिक सुख साधनेमध्ये एवढा फसून गेलेला आहे, त्याच्यातून बाहेर निघतच नाही. अर्ध्या तोळ्याची अंगठी असते बघा, अर्ध्या तोळ्याची, पण दाखवते असा की कोहिनूर हिराच लागलेला आहे बघा, म्हणते बघा, ऐक असते की नाही असं, कोहिनूर हिरा जसं काही लागलेला अर्ध्या तोळ्याची अंगठी आहे बघा. म्हणजे ते त्याला काय म्हणतात? तो लोभ आहे, ती लालसा आहे. या भौतिक सुख, नाचण्यामध्ये लोक सुख घेतात, नाचण्यामध्ये जिंदगी चालली, नाचण्यात सुख घेतात, गाणे म्हणण्यात सुख घेतात, काही ठिकाणी तर उड्या मारण्यात, गंमत जमत करण्यात, याच्याचा नच्च गीत वादित विसुख दස්සना, TV पाहणे, सुखदायक दर्शन घेणे, सगळा दिवस चालला तारक मेहतामध्ये. कोणी कामं सुरू आहे की तारक मेहता पण सुरू आहे. तारक मेहताचा सगळा चष्मा उलटा झाला, आपली जिंदगीच उलटी होऊ लागली बघा. त्याच्यामध्ये काही संध्याकाळचे 7 वाजले की मेथीची भाजी खोरडता आई कधी कुठं काय करते, रंग माझा सावळा, आणखी काय आहे ना, आणखी काय बघा, सगळं त्याच्यात वेळ गेला बघा, सगळा वेळ. आणि मग TV पाहता त्या सिरियलमध्ये जसं आहे ना, ते स्वतःला ते असं समजतात की माझ्या परिवार असं झालं पाहिजे. बघा बांधवांनो, असे सिरियल पाहू नका की ज्या सिरियलमुळे शंका निर्माण होईल. असं सिरियल पाहू नका. परिवाराची सगळी राख रांगोळी होऊन जाते. अशा सिरियलपासून स्वतःला सावध ठेवा. आणि त्याच्यापेक्षा भंतेजींचे प्रवचन ऐका ना, हे आमचे करुणानंद भंतेजी आहेत, द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे त्यांच्या चॅनलवर प्रवचन ऐका. प्युरिटी ऑफ माइंड धम्मबोधी भंतेजी, त्यांचे प्रवचन ऐका. मोबाईलचा वापर करा, बरोबर आहे. म्हणजे सुखदायक दर्शन घेण्यापेक्षा
हे सिरियलमध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा धार्मिक गोष्टी आहे का, धार्मिक शब्द आहे का, तुमचं मंगल होईल बघा. विसुक दसना ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. आणि त्या दिवशी कोणत्या प्रकारच्या माळ, गंध, परफ्यूम वगैरे काहीच लावू नका. एका शब्दात सांगायचं म्हणजे आपले भिक्खू जसे दिसतात, जसे राहतात त्याप्रमाणे तुम्हाला तो दिवस काढायचा आहे. बघा बरं, एखाद्या भिक्खूच्या गळ्यामध्ये कधी सोनं, चांदी, दागिने बघितले? एखादा भिक्खू कोणाला नाचताना बघितला, वाद्य वाजवताना बघितला? बिलकुल नाही. भौतिक सुख साधनेपासून तुमचं मन म्हणजे परावृत्त, संयमित करायचं आहे. याकरिता नच्च, गीत, वादित, विसुख दस्तना, माला, गंध, विलेपण, धारण, मंडन या गोष्टीपासून किमान एक दिवस तुम्ही विरत राहावं, हा बुद्धाने सांगितलेला शिलाचा उपदेश आहे. आणि नंतर आहे ऊचा सैना महासैना, उंच आणि महागड्या आसनावरती झोपू नका, की ज्या आसनाला ग्रहण केल्यानंतर आपल्यामध्ये गुंगी उत्पन्न होईल, आपल्यामध्ये बेहोशी उत्पन्न होईल. एक ताई तर होती, ते वेगळाच अर्थ काढला. ती म्हणते जी म्हणे मी पोत्यावर झोपले तर चालते का म्हणे. पोते समजते पोतं? कारण म्हणलं कशासाठी? नाही म्हणे ते ऊचा सैना सांगितलं ना म्हणे पोत्यावर झोपते म्हणे. अरे ताई म्हटलं तसा त्याचा अर्थ नाही होत, त्याच्या मागची धारणा वेगळी आहे. ऊचा सैना म्हणजे उंच आसन, महासैना म्हणजे महागडे आसन. उंच आसनावर जसे पूर्वीचे राजे महाराजे लोक उंच आसनावरती बसायचे तर त्यांच्यात अहंकार निर्माण व्हावा, मी उंच आसनावर बसलो, हा अहंकार निघाला पाहिजे. यासाठी म्हटलं ऊचा सैना. आणि महासैना म्हणजे महागडे आसन. त्या राजे महाराजांच्या आसनाला सोनं, चांदी, हिरे मारीमध्ये जळलेले असायचे, तर अहंकार उत्पन्न व्हायचा, माझं सोनं चांदीचं दागदागिने, सोनं चांदीचं माझं आसन आहे. अहंकार उत्पन्न व्हायचा, लोभ उत्पन्न व्हायचा. ताई तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की तुमच्यामध्ये अहंकार उत्पन्न होऊ देऊ नका, लालसा, लोभ उत्पन्न होऊ देऊ नका. याकरिता ते शील आहे म्हटलं. तुम्ही तुमच्या पलंगावर जरी झोपले तरी शील मोडत नाही. शीलामागचा उद्देश लक्षात घ्या, ते शील का दिलं त्याच्यामागची धारणा मतितार्थ लक्षात घ्या. जर हे लक्षात आलं तर अष्टशील उपोषक व्रताचं पालन कसं करावं हे तुमच्या लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने एक बौद्ध उपासक आणि उपासिकेच्या जीवनातील त्याला प्रत्यक्ष धम्माचं आचरण म्हणतात ते हेच आहे बांधवा. पंचशील पालन करणे आणि अष्टशील उपोषक व्रताचं पालन करणे. तर समजलं तुम्हाला दोन पंख. अष्टशील उपोषण व्रताच्या संदर्भामध्ये म्हणजे एक स्पेशल प्रवचन करावं लागते जेणेकरून लोकांना लक्षात येईल ते. आणि शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला तर किमान जमलेले तुम्ही सर्व उपासक आणि उपासिका तुमच्या हे म्हणजे हे दोन पंख जरी व्यवस्थित लक्षात आले, कोणते? चतुपच्चय दायक बनणे आणि काय दुसरं पंख कोणतं आहे? अष्टशील उपोषक व्रतधारी बनणे. आणि फक्त तेवढंच नाही तर ते मजबूत पण असले पाहिजे, तर उगं करायचं म्हणून नाही, त्या पंखात बळ असलं पाहिजे. तर बघा ज्यांच्या जे बौद्ध उपासक उपासिका आपल्या जीवनामध्ये या दोन तत्वांचं काटेकोरपणे आचरण करतात, धम्माच्या या भव्य या अमर्याद आकाशामध्ये गुंच बहारे घेतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख संपादन करतात. बघा आपल्या जीवनातले दोन्ही तत्व फार महत्त्वाची आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी चतुपच्चयदायक बनण्याचा प्रयत्न करावा, दैनंदिन जीवनामध्ये शील पालन करावं आणि अष्टशील उपोषक व्रतधारी सुद्धा बनण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. बुद्धाचं हे तत्व फार महत्त्वाचं आहे. तेव्हा आजच्या या मंगलमय क्षणी वेळेअभावी अधिक न बोलता मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.